जोशी मंगेश। मंडळानं पदार्पण केलेलं आहे। येत्या गणेशोत्सवाला या मंडळाला 75 वर्ष पूर्ण होते आणि त्यानिमित्त आजवर आपण अनेक उपक्रम राबवलेले आहेतच, पण यंदा थोडंसं वेगळं पण आहे। त्याचं कारण हे आहे, पण सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ऑन द वे आहेत, एका कार्यक्रमात आहेत, कोणत्याही क्षणी ते या ठिकाणी येतील। याशिवाय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुंभार एजे सर, आजीव सेवक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, याशिवाय श्री काळबागे सर, प्राचार्य श्री समर्थ विद्या मंदिर चापर राबवलेले आहेत। 1949 सालची मॅडमनी सांगितलं स्थापना आहे। आमची ही तिसरी पिढी आहे की जे हे मंडळाचं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि ते असंच चालू राहील। आता या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। अगदी 1993 माझी तर 40 वर्ष पूर्ण झाली या मंडळाचं कार्य करत असताना। अगदी लहानपणापासून मी या मंडळामध्ये सक्रिय आहे। या संपूर्ण कालावधीमध्ये मंडळानं अगदी अनेक चढ उतार पण पाहिलेले आहेत, पण ते पाहत असताना आम्ही 1993च्या किल्लारीच्या भूकंपापासून या मंडळानं खऱ्या अर्थानं सार्वजनिक उपक्रमामध्ये खऱ्या अर्थानं सहभाग घेतला। 1993च्या त्या भूकंपामध्ये जवळजवळ 51,000 रुपये निधी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला त्या काळात समाज माध्यम आणि आमच्या वतीनं त्या काळात गोळा करून दिला। याशिवाय मागच्या 2019च्या कोरोना महामारीमध्ये मंडळानं 2 ऑक्सिजन मशीन्स आणि रोगप्रतिकारक किट असं जवळजवळ 1 लाखाचं साहित्य संपूर्ण कामाडीपुरा, गोडोली, शाहूनगर या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेलं होतं। टाळ्या कमी पडतायत। धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात। मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। पुढे ना, हां बस ओके, समोर स्माइल हवे सर्वांचं, रेडी स्माइल। यानंतर मी आपल्या सर्वांना बसण्याची विनंती करतो। सर जवळ या। आमच्या मंडळाचे सदस्य श्री अशोक गोरे यांना विनंती करतो की खाली काही मान्यवर अजिंक्यपद संस्था माजी चेअरमन कडून तुम्हाला गौरवण्यात येत आहे
आपल्या कार्याला आमचा सलाम. अशा या सुवर्ण कन्येला आमच्या लाख लाख शुभेच्छा. सर जवळ या इकडे. सर यापासून जवळ या. सर इकडे पाहायचं. सर जवळ या इकडे. येस. समोर पाहायचं सर्वांनी. 2 फोटो घेतो इकडे. येस. स्माईल हवे सर्वांचं. येस रेडी. समोर स्माईल प्लीज. भरपूर आहे. 2016 साली वयाच्या 10व्या वर्षी शावसली महिला लोको पायलट. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. होण्याचा सन्मान प्राप्त केलेला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपण असं मंडळाच्या वतीने व संपूर्ण सातारवासियांकडून गौरवण्यात येत आहे. टाळ्या कंटिन्युअस झाल्या पाहिजे. आपणच आपल्या मुलींचं जर कौतुक करणार नाही तर कोण करणार. जवळ या सर. या बाजूने जवळ या सर. येस. इकडे बघायचं. समोर स्माईल हवे सर्वांचं. येस. पाहूया इकडे समोर सर. इकडे पाहायचं सर्वांनी. स्माईल. 1 मोर फोटो. स्माईल प्लीज. सर जवळ या. येस प्लीज. बघूया इकडे समोर. स्माईल प्लीज. थँक्यू. उपस्थित आहेत. 1 मोर फोटो. स्माईल. सर जवळ या. पुढे या थोडंसं सर. येस. इकडे पाहायचं समोर. रेडी. स्माईल. समोर स्माईल द्या सर. येस रेडी. स्माईल. थँक्यू. टाळ्या. हा इकडे पाहायचं. येस सर इकडे पहा. समोर स्माईल. 1 मोर फोटो. स्माईल. वासिय यांच्याकडून आपले हार्दिक अभिनंदन व पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा. आम्हाला आपला हा इकडे. इकडे समोर पाहायचं सर. बघा इकडे. येस. समोर. येस. डिझायनर तसेच डिझायनिंग टीमचे टीम लीडर म्हणून कार्यरत आहात. त्याबद्दल समस्त गोरे लोखंडे परिवार आणि मंडळाच्या वतीने तसेच सातारवासी यांच्याकडून आपले हार्दिक अभिनंदन. पुढील प्रगती. समोर स्माईल. अनाथ गायींचे संगोपन करून समाजात सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. आपल्या या कार्याबद्दल आम्हा सातारवासियांकडून व मंडळाकडून आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. समोर इकडे. समोर पाहायचं प्लीज. समोर. थँक्यू. हा सर जवळ या इकडे. हा सर्वांनी. 1 मोर फोटो. स्माईल प्लीज. थँक्यू. वैष्णवीचं कुंकुम. हा येस समोर. रेडी. ओके इकडे समोर. थँक्यू. धन्यवाद. याशिवाय विनायक गोरे आमचा येस समोर. तरुण समोर पाहायचं कार्यकर्ता. इकडे. अजून एक फोटो घेऊया. समोर पहा प्लीज. हा समोर इकडे पाहायचे सर्वांनी. येस. बघा इकडे समोर. स्माईल. 1 मोर फोटो. स्माईल प्लीज. थँक्यू. मंडळ कामाजीपुरा याने आज जो सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे. या समारंभासाठी उपस्थित आमच्या संस्थेचे विभाग प्रमुख, विद्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय कुंभार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं या मंडळाचे सर्व पदाधिकारी, विज्ञान सायन्स विषयाचे राज्य समन्वयक उभाळे सर, स्वामी विवेकानंद देशाला वंदन करतो. आणि या ठिकाणी एक गणेश उत्सव मंडळ एवढ्या छान पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करत आहे. हे पाहून याची डोळा याची देही हे सर्वांनी पाहिलं आणि हे पाहून मी कृतार्थ झालो. कारण
आज विविध मंडळ गावोगावी काम करतात आणि आज मंडळांच्या बाबतीत चांगलं बोललं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये 1949 साली स्थापन झालेलं हे बालवीर गणेशोत्सव मंडळ अत्यंत सामाजिक उपक्रम राबवत आहे. हे पाहून आम्ही भारावून गेलेलो आहोत. आज या मंडळाच्या माध्यमातून एड्स निर्मूलन कार्यक्रम राबवले गेलेत. किल्लारी या ठिकाणी झालेल्या महाभयानक भूकंपासाठी 51,000चा निधी त्या काळात या मंडळाने पाठवलेला आहे. विविध सामाजिक काम करत असणारे कार्यकर्त्यांचा वेळोवेळी त्यांच्या स्टेजवरती बोलावून सत्कार केलेला आहे. विविध परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक ठरून या देशाची राज्याची सेवा करणाऱ्या विविध विद्यार्थ्यांच्या पाठीमागं हे मंडळ उभं आहे, त्यांना मदत करीत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आमचे विभाग प्रमुख आदरणीय A.J. कुंभार साहेब, माननीय आमदार साहेब शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, त्याच पद्धतीनं आदित्य स्वामी, श्रीकांत कुंभार सर, अपूर्वा अलाटकर अशा आणखी विविध मान्यवरांचा त्यांच्या क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी केलेल्या विविध लोकांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. हेच काम खूप मोठं आहे. या निमित्त मी माझ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेतील 10,000 कर्मचारी, सातारा विभागामधील माझे सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि श्री समर्थ विद्यामंदिर चाफळ, समर्थ विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज चाफळ या सर्वांच्या वतीनं मी या मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आमचे सहकारीच आहेत, या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि भविष्यात तुम्ही एवढं खूप छान काम करताय. हे काम करत असताना आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे राहतीलच. त्याशिवाय तुमच्या कामामध्ये आमचा सुद्धा कुठे सहभाग तुम्हाला घ्यावासा वाटला, कारण मी हे खूप जबाबदारीनं बोलतो, कारण हे कामच तुमचं एवढं अद्वितीय आहे, म्हणजे हे कोणीच करू शकत नाही. यानंतर माननीय प्राचार्य कुंभार A.J. सर, आजीव सेवक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. मी ज्या विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करतो त्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री काळबागे सर, माझे सहकारी होत आहेत. एक शिक्षक म्हणून उभं राहताना बऱ्याच संधी मिळत गेल्या. पाठीशी असणारे अनुभव आणि व्यासपीठावरती असणारे कुंभार A.J. सर, अरुण जगन्नाथ कुंभार, 2022 साली ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतरण होत होता. जसं जसं पुढं चाललो, वाटचाल जशी होत चालली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडत गेल्या. त्याच्यामधलंच एक होतं की भारतीय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च पुणे यांच्याकडून 2023चा राज्यस्तरीय पुरस्कार आयराइज रिकॉग्निशन अवॉर्ड हा जो मला मिळाला, त्याच्याबद्दल आपल्या बालवीर गणेश मंडळानं आज जो काही माझा सत्कार केला आहे, हा एक आयुष्यातील अजून एक अविस्मरणीय क्षण असेल की जो खूप काही प्रेरणा देईल. जसे प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे मगाशी पण एक टाटा कंपनीमधील असणारे सिनियर डिझायनर एक नवीन कोणतं तरी क्षेत्र निवडून त्याच्यामध्ये आपलं करिअर करणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. जे बालचमू इथं जमलेलं आहे, आपणाला डान्सच्या स्पर्धा बघायच्याच नक्कीच मान्य आहे, पण त्यासोबत
जे आपल्या पुढे येणारे व्यक्ती आहेत त्यांचं कार्य नक्की काय आहे हे पण त्यांच्याकडून समजून घ्या आणि आपल्याला भविष्यामध्ये त्याच पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतील हे पण आपण समजून घ्यावं. जेवढे इथं सत्कार झालेले आहेत या सर्व सत्कार मूर्तींच्या मार्फत मी बालवीर गणेश मंडळाला शतशः प्रणाम करतो. आपलं सामाजिक कार्य हे कायम असंच चालू राहावं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. नावच माझं कुंभार आहे आणि गणेश मूर्ती तयार करण्याचं काम मला वाटतं गेली 45 वर्ष मी माझ्या घरातील गणेश मूर्ती स्वतः तयार करतो आणि मातीची तयार करतो आणि पर्यावरणपूरक माझी मूर्ती असते. 45 वर्षे ती मूर्ती स्वतः तयार करतो आणि स्वतः पुजतो. याचा अर्थ एका गणेश भक्ताला या ठिकाणी तुम्ही पाचारण केलं याबद्दल बालवीर गणेशोत्सव मंडळाचं मी कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. बालवीर गणेश मंडळाची स्थापना माझ्यामध्ये 1949 झाली. याबद्दल अगोदर तुमचं कौतुक, कारण सांगायला आनंद होतो. मी एका मंडळाचा अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो, खजिनदार होतो. त्या अध्यक्षाच्या काही व्यथा असतात, त्या खजिनदाराच्या त्यापेक्षा काही जास्त व्यथा असतात हे माझ्यासारख्याला सांगायची गरज नाही. आणि 49 साली स्थापन झालेलं बालवीर गणेशोत्सव मंडळ 75 गाठतंय ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या मंडळासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. कारण एकी काय असते आणि एकी टिकवायची काय असते. घरातले 3 भाऊ एकत्र राहत नसतात एकत्र, पण गेली 75 वर्षे ही एकजूट कायम आहे. आणि सांगायला आनंद होतो की मला वाटतं गोरे बंधू अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत, सचिव आमचे लोखंडे सर आहेत आणि लोखंडे सरांनी घर तिकडं करून सुद्धा इकडं कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे. हे महत्त्वाचं, म्हणजे आपल्या मातीला आपल्या गल्लीला आपण त्या ठिकाणी विसरत नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित काही कारणामुळं झालेले नाहीत, पण तरीसुद्धा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यामुळं त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्याबरोबर या ठिकाणी मला येण्याची संधी मिळते आहे. मंडळाचे विविध उपक्रम, मी तर म्हणतो अशी श्वेतपत्रिका, अशी कार्यक्रम पत्रिका आपण काय केलं आहे हे जर समाजाला दिलं तर या मंडळाला आणखी भरघोस समाजातून मदत होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुम्हाला सर्वांना माहिती असावं, ज्ञानेश्वर माऊलींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी गणेशाचं वंदन करताना प्रारंभी वर्णन केलेलं आहे. ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वयं वेद्या, आत्मरूपा. तर अशा गणेशाला प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो आणि मला एक तुमच्याकडून अपेक्षित आहे की जे आपण जय जयकार करतो त्याचा जय जयकार आपल्या सर्वांच्या मुखातून व्हावा. कारण आपण सर्वजण गणेश भक्त आहोत. मी म्हणेन त्याच्या पाठोपाठ तुम्ही काय म्हणाल तुमच्या लक्षात आलेलं आहे. गणपती बाप्पाला वंदन करतो आणि आज मूर्ती पाहिल्यानंतर अक्षरशः मन भरून आलं की जी मूर्ती माझे काका कराडमध्ये तुम्ही कधी गेला असाल तर आझाद चौक भोई गल्लीमध्ये जो आहे तिथं अशी मोठी त्यांचे प्राध्यापक श्री कुंभारसे, श्रीकांत कुंभारसे हे आपली वेळ काढून आपण विनंतीला मान देऊन हजर राहिले. त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानत आहे. तसेच आपण आल्यानंतर स्वामी तसेच पवार हे जे सत्कारपूर्ती होते ते आपल्या मंडळाने दिलेल्या विनंतीला मान देऊन त्या वेळ काढून हजर राहिल्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानत आहे. आणि हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करत आहे. त्यानंतर एक कार्यक्रम सुरू होईल. ही धरती है
हे अंबर तुझे गुण गाते